मस्त पेपर वाचायचा आज. आज कोणी हाय नाही घरी, शांत वातावरण आहे. मस्त पेपर वाचतो. कुठं जात नाही आणि काही नाही. तसाही वावरात झाले खूपच वेळ आहे आता. खूप दिवस झाले पेपर नाही वाचला. का चालते दुनियादारी खबर काहीही माहीत पडत नाही. नुसतं वावर न घर, वावर न घर. आता शकुंतली कुठं गेली तर माहीत नाही. सुनबाई कामात आहे तर वाचूनच घेतो आता मस्त पेपर. मग पेतो मस्त चहा आणि जातो वावरात. मग लागलं लेकाले दिवसभर आपला. तर आजचं न्यूज काय पाहूनच घेतो. अरे, आज न्यूजपेपर डायरेक्ट खूप दिवसानंतर न्यूजपेपर वाचला ना. म्हणजे वाचायला बसले. काही काम नाही वाटते यायला आज. वावराचं काम असंच दिसून राहिलं. काहून वा शांते, का झालं तुले एवढं चोकासाठी? न्यूजपेपर का मी वाचत नाही का कधी? नाही वाचता ना, पण खूप दिवस झाले. खूप दिवसांना दिसला हातामध्ये न्यूजपेपर तुमच्या. काहून आज वावरात काम नाही का तुम्हाला? आंघोळ गिंघोळ नाही करायची का तुम्हाला? आंघोळ करा आणि जा ना पहिले. का ते न्यूजपेपर वाचत बसल्या? अव तर न्यूजपेपर पण वाचाच लागते ना. लोकायचं कसं माहीत पडन आपल्याला? काही जाणीव घ्या लागते न्यूजपेपरमधून. का चालू आहे जगामध्ये पहा लागते की नाही? हो, जसं तुम्हीच ते जगाचं पूर्ण न्याय करायला चालले आहे. आपला वावर सांभाळा. चूप बस बरं तू. मला वाचू दे बातमी का चालू आहे तर. मग चहा घी पेतो, आंघोळ करतो आणि जातो. हो बापा, वाचा. तुमचा न्यूजपेपर तुम्ही दोघे बरोबर वाचा. करतो माया काम. लक्ष्मी, चाय आण बरं. आण लवकर चाय. मला पण जायचं आहे वावरामध्ये. मग त्या बाबाला नंतर देऊन देशील, पहिले मला देऊन दे. आणि प्रिशा कुठं गेली? दिसून नाही राहिली. झोपली आहे वाटते ते. आई, चहापत्ती खतम झाली ना. आता पाहिली मी तर. काल मला लक्षच नाही होतं चहापत्तीकडे. मी म्हणलं दुसऱ्या डब्यात ठेवलीच बा म्हणलं. तर देतो बा म्हणलं करून आता. पण त्याही डब्यातली संपली ना. तर जा ना तुम्ही आता जवळच्या दुकानामध्ये घराजवळ आणि घेऊन या. मग बरं तुम्ही दोघांसाठी चहा मस्त. आणि प्रिशा झोपली आहे. काल खूप लेट झोपली ते, खेळत होती तर झोपून आहे. उठली म्हणजे खेळान मग. अरे, तुला समजत नाही का मग? पहिलेच सांगितलं पाहिजे म्हणून. आता चहा प्यायच्या टायमात तू मध्ये चहापत्ती नाही आहे तर एवढ्या वेळची तू का करत होती बा? जाऊ दे ना व शांत शकुंतले. संपली असं नाही राहत लक्षात लहान पोरायच्यानं. आणून दे. का होत आहे देवाला लहान मोठं भारी. घेऊन ये जा. मला हे चहा प्यायचा आहे. हो, पण पहिले सांगून द्यायचं ना. असं नाही करायचं. सांगितलं तर कसं सकाळी सकाळी मग तकलीफ नाही होत नाही इथं तिथं जायची. बरं जाऊ दे आता. तू म्हणते तर मी आणून घेतो. किराणाची लिस्ट लिहून ठेवशील, मी ते पण आणून घेईन. आणि आता चहापत्ती आणायला जातो थोड्या वेळात. थांब. हो आई, जा तुम्ही. तो आपण मी स्वयंपाक करून ठेवतो. बबल्याजी पण जाईन ना, बाबा पण जाईन मग वावरात. तेही जाईन कामाले. तुम्ही जाण. तर करतो मी तोपर्यंत. तुम्ही आणून द्या चहापत्ती. बरं ठीक आहे, जातो मी. थांब आता थोडं 5 मिनटं बसू दे. उठली तर ब्रश घेऊन झाला तर मग जातो. हो ठीक आहे ना आई, चालन. अरे बापरे, पाय का न्यूज छापली आहे, का बातमी आहे पाय. ऐक बरं शकुंतले. सकाळ छापलं हो त्याच्यामध्ये एवढेच. अरे बापरे करून राहिले तर. अव नवरा बायकोचं छापलं आहे. थांब मी तुला सांगतो. नवरा बायकोच? हो सांगा बरं, का छापला आहे तर? असं का छापला आहे तर? अव एका बायकोनं नवऱ्याले फुलाचा गमला फेकून मारला. मा भाई, काऊन व? का केलं हो त्यानं असं? तिनं गमला फेकून मारला तर का कांड केलं हो त्यानं? अव कांड काही नाही केलं. खूप मोठं. बायका राहतेच चिडक्या, फेकून मारला. नवऱ्यानं न सांगता बायकोच्या बँकमधून पैसे काढले
आणि ते पैसे त्यानं जुव्यामध्ये हारले. बायकोले आला राग, दारू पेत होता. तर तिनं त्याले गमला फेकून मारला. तो बेशुद्ध झाला. मग बरोबर आहे ना. तो जुव्या सट्ट्यामध्ये पैसा हारन, बायको कमाई करन, इथून तिथून काम करन, आणि तो जुव्या सट्ट्यामध्ये पैसा हारन तर बायकोला राखते येईन ना. गमला कायले चांगलं द्यायला पाहिजे, दन चांगलं मारायला पाहिजे होते अशा लोकायले. हो बरोबर आहे तेवाला. आणि दुसरी खबर ऐक. दुसरी काय वा आता? नवऱ्यानं आपल्या सेक्रेटरी काय म्हणते त्याले, सेक्रेटरी असं काहीतरी म्हणते ना. त्याले सेक्रेटरी म्हणते. जे लोक काम करते ना त्याच्या खाली असते, ते पोरगी बारगी, त्याले सेक्रेटरी म्हणते. हो तेच ते. सेक्रेटरीले साडी गिफ्ट केली म्हणते. बायकोले समजलं, फोन आला तर बायकोनं त्याले झाडूनं काढलं मायलेकाले. तर त्याच्या हड्ड्या तुटल्या, चपलीने मारलं म्हणते. अरे बापरे. मग तर बरोबर आहे व. बायकोले द्यायला निवड नाही पडत आणि सेक्रेटरीले द्यायला त्याला साड्या भेटते. मग त्याला तर राग येईनच ना. तिनं तर चांगलं हाणलं असेल त्याला मग, चांगलं जोऱ्यात. शरम कशी नाही वाटत माणसाला असं करताना? हां, असं जगामध्ये होऊन राहिलं आहे, शरम कशी नाही वाटत? बायका सोडू अशी करते, असं नाही करायला पाहिजे ना. हो तू मोठी शायनी आहे. ज्याले जसं करत तसं करते. त्या घरचं कोणतं चाललं, जाऊ दे ना. जगाले जगाच्या परी, आपलं काम आहे ऐकण्याचं. मग सांगता काय लिहो मला फालतूच्या गोष्टी? तुम्हाला ऐकणं नाही होत तर माणसाले कोणत्या गोष्टी ऐकणं नाही होत तर सांगत नका जा बायकायले लहान गोष्टी. आपल्या जवळ ठेवत जा. चुप राह तू, जास्त नको बोलत जाऊ. सकाळी उठल्या म्हणजे तोंड नको वाजवत जाऊ. त्याचा झगडा आहे. आपला सुरू करशील का आता इथं? चांगलं वाटते का ह्या वेळेत झगडा करायला? हो बरं, मी आता जातो बायकाईजवळ. मला आज का म्हणते नदीवर पण जायचं आहे आंघोळ करासाठी, पाणी भरासाठी. तर जातो म्हटलं मी आज आंघोळ करासाठी तिकडे, बायका गिका सगळ्या मिळून. आता जातो बायकाईजवळ बोलासाठी. सकाळची वेळ आहे, कोणी राहत नाही. पाणी घेऊन येतो आणि मग जातो ना किराणाही घेऊन येतो. पण तिथं किती लोक राहते व, आणि तू आंघोळ करशील का तिथं? बरं वाटते का तुम्ही तिथं जाण सगळ्या बायका? तर नाही ना व, कोण नाही राहत तिथं. उन्हीचानीच सगळे आपल्या घरी राहते. आम्हीच बायका चाललो तिथं. कोणी राहते आम्ही पाहून घेऊ ना. जाऊन येतो म्हणलं आता घरी सावतं. उन्हाचे काही काम तर राहत नाही. थोडंसं बरं वाटतं थंड. खूप गरमी होऊन राहिली ना. मस्त पाणी चालू आहे तिथं, पण उन्हाचं काही तेवढं पाणी नाही राहत. तर होते आमचं, जाऊन येतो आम्ही मस्त. बालटा घेऊन जातो सगळेजणी आणि करतो आंघोळ आणि पाणी आणतो. मजाही करतो थोडीशी. बरं वाटते थोडं सगळेजण राहिले म्हणजे. हो जा, तुले बरं वाटते तर जा, घे मजा. मी चहा पितो, आंघोळ करतो आणि जातो मी वावरात आपल्या. मला काम आहे तिकडे, म्हशीले पाठवायचं आहे चरासाठी. तो सदानंद भाऊ येऊन जाईन ना मग घ्या म्हशीसाठी. गावातल्या सगळ्या म्हशी तोच तर चरवते. ठीक आहे ना, जा ना तुम्ही, जा. मी जाऊन येतो आता. चहापत्ती आणून देतो म्हणजे चहाही भेटते मग. जा बापा जा तू. मा बायकायची तर मजाच मजा आहे, आमच्या माणसाची नाही. मज्जा आली आता. सगळ्या बाया म्हणून मस्त मज्जा करतो. सगळ्या राहिल्या म्हणजे अजून मस्त वाटते. मस्त आंघोळ करतो पाण्यात आणि पाणी भरून घेऊन येऊन जातो घरी. चला. अरे चिकू, ए चिकली, ती आई कुठे गेली बा? आणि तू कुठं चालली बा? इकडे फिरून राहिली एकटीच गावामध्ये? जा ना, दुपारची वेळ आहे ना, कोणी पकडून घेऊन जाईन ना.
आता पोरी लगेच पकडते ना. काय फिरून राहील रस्त्यावर तू? ती आई कुठे गेली? बरं ठीक आहे, जातो मी आता त्या घरी. आणि फिरू नको जास्त. असं फिरावं नाही पोरीबारीनं. लहान करावं का मोठ्या राहो. आता माहिती आहे ना कसं चालू आहे. जा घरी जा. चल जा घरी. घराकडे खेळ. इतर ग्राउंडमध्ये नको येऊ. हो जा 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 आणि पटकन घरी जाशील. जास्त फिरू नको. साक्षी तर येतच आहे व लिहिले म्हणतो चाल म्हणून. आणि हे कोणासोबत बोलून राहिली व आता? असनीच्या पोराचा या पोरीचा फोन आला असन म्हणून बोलून राहिली असन. शाळेत आहे ना पोरं पोरी. फोन घेऊन आला असन. आठवण आली असन तर. अरे अरे शकुंतलाबाई, तुम्ही इथं काय करून राहिले? कोणाचा फोन आला हो तुले? मला ना माझ्या पोराचा आणि पोरीचा फोन आला होता शाळेतून. आठवण येत होती म्हणे, तर बोलून राहिली होती फोनवर. लक्षच नाही त्याकडे. ठेवला आता फोन. बोल ना, कुठं चालली हो बाल्टी घेऊन तू एवढी? अहो चाल ना, नदीवर जाऊन आंघोळ करायला. बाल्टीत पाणी घेऊन येऊ. आणि मस्त ऊन तपली आहे तर सगळ्या बाया मिळून नदीवर जाऊन मस्त आंघोळ करू म्हणलं. चल, दिवसाची वेळ आहे, मजा येईन थोडीशी. सगळे मिळून जाऊ तर. हो हो चाल बरं. मला पाणी तर नाही आणायचं आहे म्हणा. माझ्या घरी पाणी गिनी आहे, पण तुमच्यासोबत मी येतो. चल. आता कोणाच्या घरी चालली तू? चाल ना, पुष्पाच्या, मंगलाच्या आणि लतीच्या घरी जाऊ ना. चल, इथूनच निघून जाऊ आता. जवळच चाललं आहे घर. हो चाल ना, चाल. मजा येईन चांगली. सगळे मिळून जाऊ तर. लबाडले घेऊन राहिली का तू? तिला घेऊन राहिली त्याला लबाडले. त्याच्याशिवाय मजा नाही. चल. ए लते निघ ना घराच्या बाहेर. का करते घुसूळ घरामध्ये? ए लते चाल ना नदीवर जाऊन आंघोळीले मस्त. ए पुष्पा निघ ना घराच्या बाहेर. चाल, मस्त आंघोळीला जाऊ. ते मंगल ऐकूनच राहिले. चाल चाल ना शकुंतलाबाई. चल, झालं मायवाला. चल जाऊ. हो थांब ना, त्या दोघी येऊन राहिल्या ना. आल्या का हो बायका सगळ्या? चल आता मज्जा येते. मस्त मस्त पाणी आहे नदीले. मस्त आंघोळ करू, त्याच्यामध्ये डुबकी मारू आणि घरी पाणी घेऊन जाऊ. चला मस्त नाचू आता पाण्यामध्ये. चाल व पुष्पा, चाल लते, चाल मंगला, चाल स्वप्ना. चला सगळेजणी. अहो पण गरम पाणी असेल ना व नदीले? गरम राहते का पाणी आता? चांगलंच राहते ना पाणी. चल, मस्त साफ राहते पाणी. जास्त पाणी नाही आहे. वा, मस्त मजा येईन. सगळेजण जाऊ आता मस्त पाण्यामध्ये. चला बाया, आता बा पहिले. हो चाल मग, मी पण येतो. मजा येईन मस्त. बरं कपडे आणले ना आपण? काही नाही होत व, जाता जाता वाळते. चला. कोणी हाय पण नाही तर आता. ते माणसं तिकडे आहे, त्याचं कुठं लक्ष आहे. चला. मजा येत. शकुंतलाबाई, मला थंड थंड वाटून राहिलं व पायाले. मजा येऊन राहिली. म्हणून आणलं. चला म्हणलं आपण सगळे मिळून जाऊ. चला चला मजा करा आता. मस्त चिंता नाही करायची कोणाची. मस्त मजा करायची. गाणे गिणं म्हणा ना मग. गाणे गिणे म्हण मस्त. शांताबाई तर मीरा माया उरावर झोपून गेली उपडी. अहो शांताबाई उठणं उठणं उठणं. काय माझ्या डोक्यावर उरावर झोपली होती. ते वजन सांभाळत नाही ना मध्ये उठणं. अहो झोपू दे ना थोडंसं. बरं वाटते ना शांत थंड थंड. तू सरक तिकडे. तुला होत आहे अडचण तर. मला झोपू दे. थोडं बरं वाटते. मस्त थंड थंड वाटते अंगा पायाले. साडी पाहिनं ते बरोबर. कुठं साडी ती साडी बरोबर पाहिनं. झोपून राहिली तर तुला समजते का नाही का गं? कोणी नाही ना बाई इथं. कोण नाही आहे. जा तू कर आपलं. मला झोपू दे थोडंसं. म्हणजे हे होऊ दे पाण्यामध्ये. ओलं होऊ दे. मस्त मजा येत आहे. जा कर तू आपलं. इथं कुरकुर नको करू. बापा मला पण मजा करू दे. मी काय थंड थंड. पाय कशी मजा घेऊन राहिली ती. मस्त झाली आता मजा सगळ्यांची. चाला आता घरी. ते माणसं येऊन राहिली इकडे.
गावातले ते म्हैस चरणीवाली येते इकडे. चला आता घरी, मस्त झालं आता नाचून तुमचं सर्वायचं. मग अजून येऊ वाटल्यास मस्त गाणे गिणे म्हणू मग मस्त आपला. हा ना, मजा करू मग अजून येऊ डबल. चला आता घरी सगळेजण. थांब ना व, नाचू दे थोडीशी मस्त पाण्यामध्ये. मी ना तर आज मी म्हणलं मस्त गाणं वाण्यासाठी ते आणलं असतं. त्याला काय म्हणते फोन का बक्सा, ते आणलं असतं मस्त नाचासाठी. आता पुढल्या वेळेस आपण येऊ तर सर्वजण घेऊन जाऊ, मग नाचू मस्त पाण्यात. हो बरोबर आहे, आणायला पाहिजे होतं आपण. ते आणलं नाही, आणलं असतं मजा केली असती, मस्त गाणे गिणे लावले असते. जाऊ दे, आता येऊ ना तेव्हा घेऊन जाऊ गावची नदी बी. हो मस्त थंड थंड वाटून राहिलं मला. ना कपडे नाही आणले मी ना. चला आता घरी, बालट्या घ्या आपल्या, पाणी भरा आणि चला निघा इथून. झालं आता नाचणं कुदणं तुमचं सर्वायचं. चला हो बस झालंच आहे. चला थांब. ते पाहिलं लबानी कशी हसून राहिली.